सकाळी सकाळी तुम्ही उठता आणि तुम्ही जसं ठरवलेलं आहे तसा तुमचा दिवस जर सुरू होत असेल ना मित्रांनो, दॅट्स रिअली अ गुड जॉब. आयुष्यात तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचा एक रूल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. एक नियम असा आहे की तुम्ही स्वतःशी कधी खोटं बोलू नका. खुद के साथ झूठ कभी मत बोलना. डोंट ट्राई टू लाय विथ योरसेल्फ. जब हम खुद से झूठ बोलना शुरू कर देते हैं ना, तो ये बहुत बड़ी मुश्किल हो जाती है फिर हमें आगे बढ़ना. काय असतं, हे जितकं ऐकायला सोपं वाटतं ना, की तितकंच ते प्रॅक्टिकली करणं कठीण सुद्धा आहे. आणि जेव्हा आपण स्वतःशी खोटं बोलतो ना, तेव्हा ते आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि त्या गोष्टीने ना आपला इगो सुद्धा प्रोटेक्ट होतो. म्हणजे आपल्याला स्वतःशी खोटं बोलताना आपल्याला कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडत नाही आणि मग त्याच्यामुळे आपण स्वतःशी सहज खोटं बोलून जातो. आणि जेव्हा ही सवय आपल्याला लागते ना, तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या ऍक्च्युअल आपल्याला माहित असतात की काय आहे, तरी पण आपण स्वतःला एक खोटा दिलासा देतो आणि त्या गोष्टी तशा नाहीयेत हे स्वतःला कन्व्हिन्स करून देतो. जेव्हा असं आपण स्वतःशी खोटं बोलतो ना, तेव्हा आपण ब्लेम गेम्स सुरू करून टाकतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यात नाही करायला जमली की आपण लगेच ब्लेम करायला सुरुवात करतो. मग कधी कधी आपण एखाद्या परिस्थितीवर दोष देतो, लोकांना दोष देतो, आपल्या आजूबाजूची सिच्युएशन कशी आहे त्याला दोष देत राहतो. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारत नाही, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, जेव्हा आपण ब्लेम गेम सुरू करतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली आपला ग्रोथ जो आहे ना तो थांबतो. आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, अगर तुम चाहते हो कि तुम जिंदगी में सफल हो जाओ, कुछ बन के दिखाओ, दुनिया के लिए नहीं खुद के लिए अगर कुछ बन के दिखाओ ऐसे तुम्हें लगता है ना, तो सबसे पहले तुम्हें खुद से झूठ बोलना बंद करना पड़ेगा. बी ब्रूटली ऑनेस्ट टू योरसेल्फ. इतना सच बोलना चाहिए तुम्हें अपने आप से कि तुम्हें उस पर यकीन करना है, तुम्हें एक्सेप्ट करना है. वॉट एवर दैट इज द ट्रूथ, यू मस्ट बी एक्सेप्टेड इट. और तभी जाके तुम आगे बढ़ सकते हो. नेक्स्ट, स्वतःशी खोटं बोलणं आहे ना, हळूहळू सुरू होतं. आणि मग जेव्हा हळूहळू आपण ते स्वतःशी खोटं बोलायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला त्याची सवय होऊन जाते. तुम्हाला यशस्वी व्हायचंय, पण तुम्ही कोणतीही मेहनत करायला तयार नसता आणि तुम्ही काय म्हणता की मैं तो कोशिश बहुत कर रहा हूं लेकिन सफलता नहीं मिल रही है मुझे. ऍक्च्युअली तुम्ही कोशिश करत नसता, तुम्ही प्रयत्न करत नसता. ऍक्च्युअली तुम्ही प्रोक्रास्टिनेशन करताय, प्रत्येक गोष्टीला टाळत असतात. यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना टाळत असतात तुम्ही. पण तुम्ही काय म्हणता, मैं तो कोशिश काफी कर रहा हूं पर सफलता नहीं मिल रही, तो मैं क्या करूं. एक्चुअली तुम खुद से झूठ बोल रहे हो. और जब ये तुमसे झूठ बोलते हो ना, इसका मतलब ये है कि तुम जिम्मेदारियां नहीं लेना चाहते हो. तुम्हाला जबाबदारीच नाही घ्यायची एखाद्या गोष्टीची. आणि जेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यायची नाहीये, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला टाळत राहता, काही गोष्टी करायला टाळता आणि मग तुम्ही ब्लेम करता, की परिस्थितीवर ब्लेम करता, लोकांवर ब्लेम करता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होणं कधीही शक्य होणार नाही. आणि स्वतःशी खोटं बोलणं एवढं सोपं का असतं माहितीये का मित्रांनो? बिकॉज जब हम खुद से झूठ बोलते हैं ना, उसकी कोई आवाज नहीं आती, कोई और सुन ही नहीं रहा होता है. आप क्या बोल रहे हो, खुद को पता होता है कि क्या सच है क्या झूठ है. और इसीलिए ये बहुत आसान हो जाता है. इतकं सोपं होत असतं ना स्वतःशी खोटं बोलणं. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे सोपं तर आहेच, परंतु जर तुम्ही वारंवार तुमच्याशी स्वतःशी खोटं बोलत असाल, जे ऍक्च्युअल आहे ते न स्वीकारता तुम्ही जे नाहीये ते स्वीकारत असाल, देन इट बिकम वेरी डेंजरस टू यू. तुम्हारी लाइफ में ये बहुत बड़ा खतरनाक चीज हो सकती है. क्योंकि जब तुम झूठ पे ही बिलीव करते हो, सच को ठुकरा रहे हो, सत्य जे आहे ते स्वीकारत नाहीत, नाकारतात, तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही. आणि ते असत्य स्वीकारणं, खोटं स्वीकारणं हे आयुष्यात खूप खतरनाक किंवा खूप डेंजरस होऊ शकतं. तुमचा खरा ग्रोथ केव्हा सुरुवात होती माहितीये? म्हणजे तुमचं खरा ग्रोथ व्हायला सुरुवात कधी होती माहितीये? वेन यू आर ब्रुटली ऑनेस्ट टू योर सेल्फ. जब तुम अपने आप से एकदम सच बोलना शुरू कर देते हो, जो भी चीज है तुम एक्सेप्ट करते हो, जो भी तुम्हारी स्ट्रेंथ है, जो भी तुम्हारी वीकनेसेस है, जो भी तुम्हारी गुड हैबिट्स है, जो भी तुम्हारी बॅड हैबिट्स है, जो भी चीजें है, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहित आहे तुमच्या स्वतःबद्दल, त्या गोष्टी तुम्ही स्वीकारायला सुरुवात करता आणि स्वतःशी प्रचंड प्रामाणिक राहता. त्यावेळेस तुमचा खरा ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्ही यशाच्या दिशेनं प्रवास करायला सुरुवात करता. त्याच्यामुळे ना, जे काय ते एक्सेप्ट करा, जबाबदारी घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात करा, स्वतःशी खरं बोलायला सुरुवात करा. आणि तो क्षण असेल तुमच्या
प्रगतीला, तुमच्या यशाच्या दिशेने तुमचा प्रवास जो आहे तो खऱ्या अर्थाने सुरू व्हायला सुरुवात होईल. आणि मग मात्र तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही. तुम्ही स्वतः सुद्धा जरी ठरवलं तरी तुम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही. सो अगेन आय रिपीट द थिंग दैट बी ब्रूटली ऑनेस्ट विथ योरसेल्फ. खुद के साथ इतना ऑनेस्ट रहो कि तुम्हें खुद पर अपना बिलीव जो है ना एकदम से बढ़ जाए. तुला माहिती आहे, सक्सेस डजंट रिक्वायर्स परफेक्शन, इट रिक्वायर द क्लॅरिटी. यश त्याच्यामध्ये परफेक्शन नकोय, स्पष्टता असायला पाहिजे. आणि जेव्हा तू एखादी गोष्ट क्लॅरिटीने सुरू करतोय, खरेपणानं सुरू करतोय, आता तुला कोणही अडवू शकणार नाही आणि तुला आता खोटं बोलायची गरजच पडणार नाही. तू एखादी गोष्ट करायची की नाही याचे क्लिअर निर्णय घेऊ शकशील. कारण का, तुला खरं सगळं माहिती आहे. तुझं स्ट्रॉंगनेस माहिती आहे, तुझं विकनेस माहिती आहे, तुझ्या चांगल्या सवयी माहिती आहेत, तुझ्या वाईट सवयी तुला माहिती आहेत. व्हॉट एव्हर द गुड अँड व्हॉट एव्हर द बॅड, यू नो इट वेल नाव. आणि मग आता तुला विचार करायची गरजच पडणार नाहीये. आणि तुझे जे रिसोर्सेस आहेत, तुझ्याकडे जो काही वेळ आहे, जे काही इतर गोष्टी आहेत, त्या वापरताना तुला आता विचार करावा लागणार आहे. तू काळजीपूर्वक त्या गोष्टी वापरणार आहेत. म्हणजे तू आता इंटेन्शनने पुढे जाणार आहे, डाऊटने नाही. एखादी गोष्ट जी तू करणार आहे ती इंटेन्शनने करणार आहे. तुला माहिती आहे की मी काय करतोय आणि मला काय करायला हवं. तुझ्या मनात डाऊट नाही राहणार आहे की मी आता हे करतोय, मग हे बरोबर आहे की चूक आहे. तुला ऍक्च्युअली माहित असतं की ते चूक की बरोबर आहे. परंतु ज्या वेळेस तू स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात करशील, स्वतःशी खरं बोलायला सुरुवात करशील, तेव्हा मात्र तू डबल मेहनत करायला सुरुवात करशील. प्रचंड तुझ्या आतमध्ये आत्मविश्वास असेल, प्रचंड तुझा स्वतः विश्वास वाढलेला असेल आणि तू तुझ्या यशाच्या दिशेनं अगदी कॉन्फिडेंटली आणि कन्सिस्टंटली तू तुझ्या यशाच्या दिशेनं तुझा प्रवास हा सुरू होणार आहे. कारण का, तू आता खरं बोलायला लागलेला आहे स्वतःशी. आणि जेव्हा स्वतःशी खरं बोलायला लागतं ना माणूस, त्यावेळेस माणूस यशाच्या मार्गावर वेगाने पुढे जायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे ऑल द बेस्ट. तू आता खऱ्या अर्थानं तुझ्या प्रगतीला सुरुवात केलेली आहे. आणि काय आहे ना मित्र, जेव्हा आपण दुसऱ्याशी खोटं बोलतो ना, त्यावेळेस फक्त एक रिलेशन खराब होतं. एखाद्याशी आपण खोटं बोलतो ना, तेव्हा त्याचं आणि आपलं रिलेशन खराब होतं. पण जेव्हा आपण स्वतःशी खोटं बोलतो ना, पूर्ण आयुष्य खराब होतं. आपलं पूर्ण लाईफ खराब होऊन जातं. आणि म्हणजे मग आयुष्य जगण्यात काहीच मजा राहणार नाही. तू आता स्वतःशी खरं बोलायला सुरुवात केलेली आहेस ना, आता तुला गरज नाही. खरं सत्य किंवा सच्चाई जो भी है, तुम उसे बिंदास एक्सेप्ट कर सकते हो. सत्य जे काय असेल तू बिंदास एक्सेप्ट करू शकतो. आता तुला कोणाची भीती वाटणार नाही. आणि लक्षात ठेव की ऑनेस्टी इज द फाउंडेशन ऑफ युअर सक्सेस, युअर ग्रोथ, युअर डिसिप्लिन अँड व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव इन युअर लाइफ, यू विल गेट इट इफ यू आर ब्रुटली ऑनेस्ट विथ योरसेल्फ. जब तुम अपने साथ इतना सच्चाई से पेश आते हो ना, तो तुम्हें कोई नहीं रोकने वाला. तो हमेशा याद रखना, खुद से सच बोलना, स्वतःशी खरं बोला आणि आयुष्यात प्रगतीच्या दिशेनं पुढे नक्की चालत राहा. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या प्रवासासाठी. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब ठेवून पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका छानशा टॉपिकसह. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड थँक्यू व्हेरी मच.